तर आज आपण गेलो होतो अभिदाच्या शॉपच्या ओपनिंग आणि तिथे गेल्यानंतर मला दिसले अकोल्याचे सगळे फेमस रील स्टार आणि ब्लॉगर. तर पोट्टी हो काय म्हणता मग सर्वांना जय श्रीराम. आजच्या दिवसाची सुरुवात झाली गणेशाच्या डेअरी पासून. थोडा वेळ डेअरीत बसलो, त्यानंतर घरी जाऊन मस्तपैकी जेवलो. मग गेलो ग्रामपंचायत मध्ये, तिथे थोडंसं काम होतं ते काम करून घेतलं आणि डायरेक्ट आलो घरी. मग जायचं होतं आपल्याला अकोल्याला अभिदाच्या शॉपच्या ओपनिंगले. मग गाडीवर एवढा धुळला होता की काय सांगा तुम्हाला. मग गणेश डॉनले बोलावलं, मी गणेश डॉन भिडले भाऊ गाडी साफ करायला. नाही केला, नळ चालून मारलं भाऊ गाडीवर मस्तपैकी पाणी. मग लावलं शॅम्पू गिंपू, पुरी घासली घसघस. गाडीवर काही चलता नाही येत, जा स्टूल लावला वर चढवणार भाऊ डायरेक्ट उचली गिसली वरून. मग मारला भाऊ चकाचक मध्ये पाणी. कमेंट मध्ये सांगा बरं कशी दिसू राहील आपली गाडी फायनल लुक मध्ये एकदम चकाचक मध्ये. मग लवकर तयारी केली मी, योगेश डॉन आणि गणेश डॉन निघालो भाऊ अकोल्याला जायला. पहिले आलो अकोल्यात, पोहोचल्यानंतर गुप्ता इन्शुरन्स पीयूसी सेंटर वर. इथं आल्यानंतर अंदर गेलो, दादाला म्हटलं पीयूसी काढा लागते. त्या गाड्यांना मस्त पीयूसी काढून दिली. आम्हाला ब्लॉग मध्ये गेले, ब्लॉग मध्ये घेतलं. मग आम्हाला 10 फोटो काढायचा, याच्यावर फोटो गिटो काढून घेतला मस्त. तिथून आलो डायरेक्ट चाय सुट्टा बारवर. इथे चहा प्यायला हे म्हणत अर्धा घंटा टाइम आहे, मला जाऊ द्या. मग गेलो मारुद्रे आणि स्पोर्टवर, इथे एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करून घेतला. त्यानंतर डायरेक्ट गेलो घरी. मग घरी आल्यानंतर वैभवचा कॉल आला, माझी तयारी राहिली म्हणत मी येतो त्या घरी तयारी करायला. मग वैभव आला, वैभवचा व्हिडिओ काढून घेतला. वैभवने गणेशदा व्हिडिओ काढ, त्या दिवशी काय खाजूर आला म्हणे व्हिडिओ एक वेळा खाजून दाखव. गण्या लाजला बा. मग वैभवने स्प्रे की मारून घेतो मागून पुढून म्हणे वासनी आला पाहिजे. म्हटलं मारा ओके मध्ये एकदम. मग मस्त आम्ही सगळ्यांनी तयारी केली. मग व्हिडिओ काढून घेतला आणि डायरेक्ट पोहोचलो अभिदाच्या शॉपच्या ओपनिंग जवळ. इथं सगळे मोठे मोठे रील स्टार ब्लॉगर आलेले होते रे बा. मग इथं गेल्यानंतर आपलं नाव अनाउन्स झाल्यावर सरनं आपल्याला गिफ्ट वगैरे दिलं. याच्यावर थोडंसं बोललो गिल्लो मस्त. मयूरदान अभिदाच्या घरचे याच्यानं मस्त रिबिन गिबिन कापणं झाली. सगळे गेले भाऊ अंदर. अंदर गेल्यानंतर काय झालं हे तुम्हाला मी नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो. नेक्स्ट पार्ट नक्की पाहिजे. ब्लॉग आवडला असेल तर फॉलोही करता. जय श्री